ही गोष्ट 2019 मधली आहे. पुण्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आमच्या मित्राच्या बाबतीत घडलेली. आजही त्या रात्रीची आठवण झाली की अंगावर काटा येतो. कारण त्या रात्री आम्ही काहीतरी असं केलं होतं जे कधीच करायला नको होतं. आम्ही 5 मित्र होतो. मी, अमोल, संकेत, राहुल आणि आमचा सगळ्यात जवळचा मित्र रोहन. त्या दिवसात आम्ही सगळे पुण्यात एका फ्लॅटमध्ये राहत होतो. एका दिवशी यूट्यूबवर आम्हाला एक व्हिडिओ दिसला. तो व्हिडिओ होता एका तांत्रिक विधीबद्दल. त्यात सांगितलं होतं, हा विधी केल्यावर तुम्ही आत्म्यांशी संपर्क साधू शकता. सुरुवातीला आम्ही सगळे हसलो. पण त्या रात्री कुतूहलामुळे आम्ही तो विधी करून पाहायचं ठरवलं. रात्री बरोबर 12 वाजता आम्ही एका खोलीत बसलो. मधोमध ठेवले होते लाल कापड, लिंबू, अगरबत्ती आणि 4 मेणबत्त्या. राहुल मंत्र वाचायला लागला. सुरुवातीला काहीच घडलं नाही. पण अचानक खोलीतील एक मेणबत्ती स्वतःहून विझली. ते पाहून आम्ही घाबरलो. पण रोहन असत म्हणाला, अरे काही नाही, हवा असेल. पण त्या रात्रीनंतर रोहन बदलायला लागला. तो रात्री 3 वाजता उठायचा, रिकाम्या भिंतीकडे पाहून बोलायचा. कधीकधी त्याचा आवाजही पूर्णपणे बदलायचा. एकदा त्याने आम्हाला रात्री व्हिडिओ कॉल केला. त्याचा चेहरा अर्धा अंधारात होता आणि तो हळू आवाजात म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का, त्या रात्री आपण एकटे नव्हतो. यानंतर रोहनची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत गेली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टर म्हणाले ही कदाचित मानसिक समस्या असेल. पण आम्हाला माहीत होतं हे काहीतरी वेगळंच होतं. या सगळ्या दरम्यान 2 विचित्र घटना घडल्या. संकेतचा बाईक अपघात झाला. अमोल जिन्यावरून पडून जखमी झाला. तेव्हा आम्हाला वाटायला लागलं, कदाचित त्या रात्री आपण काहीतरी चुकीचं केलं होतं. एक दिवस कोणीतरी रोहनच्या आईला सांगितलं, त्याला श्री स्वामी समर्थ मठात घेऊन जा. त्या रात्री रोहनला बेडला दोऱ्यांनी बांधलं होतं. पण अचानक त्याने त्या दोऱ्या तोडल्या आणि घरातून बाहेर पळाला. त्याच्या मागे त्याचे वडील आणि मी धावत गेलो. तो अचानक थांबला आणि आपल्या वडिलांवर हल्ला करायला धावला. त्या क्षणी मी जवळचा दगड उचलला आणि त्याच्या डोक्यावर फेकला. तो जमिनीवर पडला. आम्ही त्याला लगेच श्री स्वामी समर्थांच्या मठात नेलं. तिथे त्याच्या कपाळावर तीर्थ लावलं आणि आश्चर्य म्हणजे तो अचानक पूर्णपणे शांत झाला. त्या दिवसानंतर रोहन पूर्णपणे ठीक झाला. आज तो रोज श्री स्वामी समर्थ यांचं नाव घेतो, मठात सेवा करतो आणि स्वामींचा खूप मोठा भक्त झाला आहे. कदाचित त्या दिवशी स्वामी समर्थांनीच त्याला वाचवलं असावं. पण आजही कधीकधी